सामदा कासमपूर गावच्या वतीने आक्रोश मोर्चाचं आज नियोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। आमच्या गावामध्ये सामदा ते नांदूर रस्त्यावर एवढी दयनीय अवस्था आहे की त्या रस्त्यावर शेतकऱ्यांना वाहतूक करण्यासाठी फार अडचण होती। रस्त्याने बंड्या उलटल्या, ट्रॅक्टर फसले, ह्या साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या। हा नंबर 1चा मुद्दा। आणि दुसरा मुद्दा होता की सन 2024-25 या आर्थिक वर्षात ज्या लोकांना घरकुल मिळाले त्या सर्व लोकांना वाढीव घरकुलचा निधी, शौचालयाचे 12,000 रुपये, घरकुलचे 2,10,000 रुपये असा हा मुद्दा पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मार्फत निकाली काढण्यात यावा। मुद्दा क्रमांक 3 असा होता आपला की ज्या लोकांचे घराचे बांधकाम सुरू आहे त्या लोकांना घरकुलच्या रेतीच्या पासेस देण्याबाबत। 4था मुद्दा होता आपला की ज्या लोकांना मे महिन्यामध्ये त्यांचा मोबाईल ॲपद्वारे घरकुलचा सर्वे करण्यात आला होता त्यांना घरकुलपासून वंचित ठेवण्यात आले। या सर्व लोकांचा जो सर्वे करण्यात आला त्याची ग्रामपंचायत मार्फत प्रमाणित यादी ग्रामपंचायत फलकावर प्रमाणित करण्यात यावी व एक निवेदनकर्त्याला देण्यात यावी। नंबर 7चा मुद्दा होता आपला की गावालगत जे पानन रस्ते आहेत, शेतीला जाणारे रस्ते आहेत, ते 1 किलोमीटर अंतरावर सर्व खडीकरण करण्यात यावे आणि ज्या लोकांचे घरकुल यादीतून नाव सुटले त्या लोकांचे नाव समाविष्ट करणे। आणि सर्वात सेन्सिटिव्ह मुद्दा असा की खारीवर म्हणजे नवीन वाढीव गावठाण या ठिकाणी जे 58 प्लॉट पडले त्या ठिकाणी काही रहिवासी आहेत आणि तिथं जाण्या येण्यासाठी रस्ता होता। संबंधित खाजगी शेतकऱ्यांनी तो रस्ता आता अडविला आहे आणि सन्माननीय आमच्या गावचे कार्यकर्ते बळीरामजी भगत साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व मुद्दे हे रेटत आहोत आणि गावकरी लोकांची त्यांना सर्वांची साथ आहे आणि त्यांच्याच नेतृत्वात आम्ही हा मुद्दा पुढे नेण्यासाठी माननीय न्यायालय नायब तहसीलदार दर्यापूर यांच्या कोर्टात ते केस सुरू आहे। परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे भगत साहेबाच्या मार्फत कोर्टात केस सुरू आहे तो मेन डॉक्युमेंट जो आहे तो मेन डॉक्युमेंटच ग्रामपंचायतच्या पदाधिकारी लोकांना गायब करून टाकला। तो आजही या ग्रामपंचायतीमध्ये चर्चा करत असताना साहेबाकडे त्याचं उत्तर नव्हतं, ते आम्ही शोधतो। म्हणजे इथून दप्तर बाहेर जाते तरी ग्रामपंचायतवाले काही म्हणत नाहीत, ग्रामपंचायतवाले काही म्हणत नाहीत। म्हणून हा आज इथं तुम्ही बघत असताना तर इथं कमीत कमी शेकडो लोक आज हजर आहेत। या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा मुद्दा निकाली निघाला पाहिजे। आम्ही आज 8 दिवसाचा वेळ आम्ही ग्रामपंचायतीला दिला। 8 दिवसात जर समजा हा प्रश्न मार्गी निघाला नाही आणि ज्या लोकांचे घरकुलच्या यादीतून नाव सुटले आणि ज्या लोकांचा सर्वे झाला या सर्वांची प्रमाणित यादी ग्रामपंचायतनं आम्हाला उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आम्ही 8 दिवसाच्या नंतर पंचायत समिती लेवलवर करो या मरोचं आंदोलन गावकऱ्याच्या माध्यमातून छेडणार आहोत। हे गोष्ट खरी की खोटी? सर्वांना हक्काचे घर